याच्यामध्ये काय कोणतं पीएन सिक्वेन्स ना चालला पीएन सिक्वेन्सचं बेसिकली तर काय नंबर ऑफ वन्स अँड नंबर ऑफ झिरोज आर प्रेझेंट इन द सर्किट. ते तसं तो तसं नाही म्हणते मी. हे डाटा पीएन सिक्वेन्स आपण पीएन सिग्नल कसा काढतो. अरे काढायचं होतं हे ना त्याचं बेसिक त्याचं तेच आहे ना जनरल. पीएन सिक्वेन्स म्हणजे काय नंबर ऑफ वन्स अँड नंबर ऑफ इव्हन्स. ठीक आहे उलटे पालटे नाही आहे ते. नंबर ऑफ वन्स इज ग्रेटर दॅन 1 बाय नंबर ऑफ झिरो आणि झिरोला एक क्लॉक. नंबर ऑफ झिरोज. तसा हा क्लॉक आहे मेन जो क्लॉक असतो ना आपला एक तसा आहे. आता एक सायकल ही कंप्लीट व्हायला 2 हे लागतात ना. एक सायकलमध्ये 1 प्रेझेंट होतो आणि एक सायकलमध्ये 0 येतो. तर ते दिले ते त्याच्यामुळे ते लिहून घ्या ते काय व्यवस्थित ते. नंतर 100K नंतर पीएन सिग्नल आहे. पीएन सिग्नलला कसं आहे हा इथे जो आहे ना हा पीएन सिग्नल आहे. एक्सॉर होतं ना एक्सॉरिंग होतं. हे पुढचं आहे हे पुढचं आहे इथे इथे इथलं आहे ते ही नाही हे 3 झाले का. हा पीएन सिग्नल आहे ना हा कसा काढायचा माहिती का इथून ड्रॉ करायचा आहे. हा तो पुढचा आहे पण हा स्प्रेडिंग मध्ये येतो. पीएन सिग्नल स्प्रेडिंग मध्ये हा सिग्नल आहे ना पीएन हा इथं ड्रॉ करायचा आणि त्यानंतर याचं आणि याचं एक्सॉर करायचं. ते इथं ऑब्झर्व करायचं स्प्रेडिंग मध्ये ना. स्प्रेडिंगमध्ये. झाले का 4 आले का. डेटा क्लॉक ही 6.67 kg आणि हा जो आहे तो हा 4 कुठं कसा आला तर हे बघून याच्यातून ऑब्झर्व याच्यावरनं ऑब्झर्व करायचं तो. आता एक्सॉरिंग करायचं. कोणता आहे हा इथे ना पीएन सिग्नल शिफ्ट रजिस्टरचा हे काय होते बघ. आता कोणता काढायचा आणि पीएन सिक्वेन्स ना खालचा लास्ट नंबर ना 4 नंबर हा काढू का. तो कसं काय इथे पाहायला क्लॉक आला स्प्रेडिंगला हा क्लॉक आहे ना स्प्रेडिंगला कोणता गेलाय हा गेलाय डेटा एक गेलाय आणि हा गेलाय हा